नमस्कार, माझं नाव डॉक्टर गुरुधवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की किडनी कशी शांतपणे आपोआप खराब होते. अनेकदा पेशंट येतो आणि जेव्हा आपण पेशंटशी बोलतो, तेव्हा पेशंट म्हणतो, "मला तर बीपीचं काहीच कळलं नाही. माझ्या चाचण्या पाहूनच मला समजलं. मी तर अगदी ठणठणीत होतो." आणि यामागे कारणही असतं. पेशंटचं वय असतं 25, 30, 40 वर्ष. ही अशी वयाची टप्पे असतात, जिथे आपण आपल्या बीपी किंवा शुगरकडे लक्ष देत नाही, तपासणीच करत नाही, कारण अजून गरजच वाटलेली नसते. शरीरात असं काही जाणवतच नाही, की ज्यामुळे पाहून आपल्याला असं वाटणारही नाही, की हो आपल्याला आपल्या शरीराची तपासणी करायला हवी, बीपी तपासायला हवं, शुगरची चाचणी करायला हवी. ही अशी वयाची पायरी असते. शरीरात खूप ऊर्जा असते. आता जेव्हा कोणाला यंग एजमध्ये किडनी खराब होते, तेव्हा सुरुवातीला ते लक्षणं का कळत नाहीत, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण किडनी खराब होण्यामागचं कारण हेच आहे किंवा तो तुमचं वाढलेलं ब्लड प्रेशर असो किंवा वाढलेली शुगर असो किंवा मग आयजी नेफ्रोपॅथीचं कारण असो. हे शरीरात हळू वाढत जातं, तेव्हा आपलं शरीर त्यासोबत जुळवून घेतं. आज तुमचं बीपी 120/85 आहे. अगदी नॉर्मल, काहीच त्रास नाही. तुम्हाला जास्त स्ट्रेस झाला, ते 130/90 पर्यंत पोहोचलं. काहीच त्रास होणार नाही, कोणतीही अडचण नाही, डोकेदुखी नाही, काहीच होणार नाही. जर ते पुन्हा नॉर्मलवर आलं तर काहीच दिक्कत नाही. पण जर तुमचं 130/189, 130/95 असंच राहिला, तर ते थोडंसं नॉर्मलपेक्षा जास्त आहे. म्हणजे तो बीपी सतत अनेक वर्ष टिकून राहिल्यामुळे तुम्हाला किडनीची समस्या होऊ शकते. 4 पैकी 1 बीपीचा पेशंट किडनीच्या पेशंटमध्ये रूपांतरित होतो. आता बीपी थोडं वाढलं, शरीराला काही जाणवलं नाही. शरीरात ऊर्जा होती, काही त्रास झाला नाही. पण कारण तो दीर्घकाळ राहिला, त्यामुळे नुकसान होतं. आता आपण डायबिटीसकडे वळूया. डायबिटीसमध्ये काय होतं, तर एक HbA1c नावाची व्हॅल्यू असते, जी आपल्याला सांगते, की आपला 3 महिन्यांचा सरासरी काय आहे. शुगरचं ते काय आहे, तर नॉर्मली ते 5.5 पर्यंत असावं लागतं, 6 पर्यंत असावं लागतं समजा. पण जर तुमचं HbA1c 7 असतं, काही फार जास्त नाही, 0.5 आहे तर फरक पडेल. पण जर तुमचं HbA1c 7 असतं आणि ते 5-6 वर्ष 7च राहतं, तर होतं असं, की शुगर थोडीशी जरी वाढलेली असली, तरी ती तुमच्या किडनीला सतत रोज नुकसान पोहोचवत असते. पुढची 5 ते 6 वर्षे असं चालू राहतं आणि मग जाऊन किडनीवर त्याचा परिणाम दिसायला लागतो. कारण तुमच्या शरीरात काही लक्षणं आलीच नाहीत. कारण डायबिटीज थोडीशीच वाढलेली होती. काही त्रास झाला नाही, काही खाज आली नाही, काही सूज आली नाही. म्हणून ही जी आजार आहे, ती शांतपणे शरीरात हळू वाढायला लागते. याच कारणामुळे किडनीचे नुकसान झालंय, हे रिपोर्ट येईपर्यंत किडनीचे टेस्ट होत नाहीत, एफ-टी होत नाही, तोपर्यंत कळतच नाही की किडनी खराब होत आहे. त्यामुळे 50% लोकांना टेस्टमधूनच कळतं, की हो किडनीमध्ये काहीतरी समस्या आहे का? उरलेले 50% पेशंट असे असतात, ज्यांना लक्षणं दिसायला लागल्यावरच कळतं आणि जेव्हा आपण लक्षणांबद्दल बोलतो, तेव्हा स्टेज 3 किंवा 4च्या आधी काहीच लक्षणं दिसत नाहीत. किडनी फेल्युअरमध्ये फक्त आणि फक्त तुमचं क्रिएटिनिन लेव्हल वाढत असतं आणि क्रिएटिनिन लेव्हल जेव्हा कमी प्रमाणात वाढतं, तेव्हा ते तुमच्या शरीरात इतकी लक्षणं निर्माण करू शकत नाही. जेव्हा त्याचं प्रमाण शरीरात खूप जास्त होतं, जेव्हा युरिया खूप वाढतो, तेव्हा तो तुमच्या शरीरात लक्षणं निर्माण करायला सुरुवात करतो. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणूनच किडनी फेल्युअरला सायलेंट किलर म्हटलं जातं. असं म्हणतात, की हे तुमचं शरीर आतून पोखरतं, नुकसान करतं आणि लोकांना कळतही नाही. म्हणून गरजेचं हे आहे, की आपण आपला बीपी आणि शुगर सतत तपासत राहिलो, चांगलं अन्न खात राहिलो, व्यायाम केला, आनंदी राहिलो, नीट झोप घेतली, तर आपल्या शरीरात सगळं व्यवस्थित राहतं. आणि रुटीन तपासणी स्वतःच करा. बीपी टेस्ट स्वतःच करा, शुगर टेस्ट स्वतःच करा. डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. कारण डॉक्टरांकडून तर सगळ्यांना डॉक्टरांची भीती वाटते. त्यामुळे हे टेस्ट तुम्ही घरीच करून स्वतःला वाचवू शकता. किडनी फेल्युअर होण्याआधीच आता तुम्हाला हेही समजलं असेल, कारण तुम्हाला किडनी फेल्युअर झालं आणि तुम्हाला कसं कळलं नाही, बरोबर? याच सोबत मी इथेच थांबू इच्छितो. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.